कोल्हा आणि द्राक्षे. एका दाट जंगलात एक कोल्हा राहायचा. तो खूप चतुर आणि धूर्त होता. एके दिवशी त्याला खूप भूक लागली, पण त्याला काही खायला मिळत नव्हतं. तो जंगलात फिरत असताना त्याला एका वेलीवर टप्पोरी रसाळ जांभळ्या रंगाची द्राक्ष दिसली. द्राक्ष पाहून त्याला तोंडाला पाणी सुटलं. वाह, ही द्राक्ष किती सुंदर दिसतायत. नक्कीच गोड आणि रसाळ असतील. जर ती मिळाली तर माझी भूकही भागेल आणि तहानही. तो उंच उडी मारून द्राक्ष तोडण्याचा प्रयत्न करू लागला, पण द्राक्ष खूप उंच होती. कोल्ह्याने पुन्हा एकदा उडी मारली, पण त्याच्या चपळ शरीराला सुद्धा ते गाठता आलं नाही. त्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न केला. थोडं मागे जाऊन धाव घेतली आणि परत उडी मारली, पण प्रत्येक वेळी त्याच्या पायाखालची जमीनच फक्त उडाली. तो काही क्षण थांबला, घाम पुसला. आता थोडा दमला होता, पण त्याला हार मानायची नव्हती. काहीतरी वेगळं करायला हवं, तो मनाशी विचार करत होता. त्याने झाडाच्या भोवती फेरी मारली. कुठे काही आधार घेता येईल का हे बघू लागला, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी तो वैतागला. आता त्याला स्वतःचं अपयश झाकायचं होतं. त्याने नाक उडवून पाहिलं आणि स्वतःशीच पुटपुटला, ही द्राक्ष नक्कीच आंबट असतील. मला ती हवीच नव्हती. उगीच मेहनत घालवली. असं म्हणून तो निघून गेला, पण त्याच्या पोटाची भूक तशीच राहिली. यश मिळवता आलं नाही म्हणून संधीच वाईट म्हणणं चुकीचं आहे. अपयश स्वीकारून पुढे जाणं महत्वाचं असतं. अपयशाला दोष देणं कधीही योग्य नाही, कारण खऱ्या प्रयत्नांशिवाय यश मिळत नाही.